अकराखणावरती मंदिर उभविले, अकराखणावरती मंदिर उभविले, तेथे एक देखिले रुपेवीर, न बोले त्यासी बोलावया गेले, न बोल त्यासी बोलावया गेले, मीही न बोलकी बोलती झाले उमाई, बाप रखुमा देवी बरेसी थकची पडिले, बाप रखुमा देवी बरेसी थकची पडिले, ब्रह्मट साबले ब्रह्माकारे, न बोले त्यासी बोलावया गेले, मीही न बोलते झाले उमाई, मायोग पिते तटे भीमरथं वरं पुंडलीकाय दासं समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गाकरु प्रथममेव, पाण्डुरङ्गाकरु प्रथममेव, करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकाराम, जयांची केल्या स्मरण होई सकळ विद्येचे अधिक हो, तेचे बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अधत्रय जननी देवाचे जगदुद्धारा लागी धरेला अवतार मिळला सिद्धाईचा अकराखणावरी मंदिर उभविले, तेथे कदिले रुपेवीर, न बोले त्याचे बोलावया गेले,
मीही न बोलती झाले हो मान. विठाल तुम्हाला माहितीच आहे, पण तरीही सांगावं लागतं. गेली 13 वर्ष, या वर्षी 13वा ना, म्हणजे एक तपपूर्ती पूर्ण झालेली आहे. आणि तपपूर्ती नंतर प्रथम आता परत, म्हणजे हे 13वं वर्ष. आणि 13व्या वर्षातली सेवा या लेकराकडं, या लेकराच्या आयुष्याला आली, वाट्याला आली. तुम्ही माझे मायबाप आहात, मी तुमचं बालक आहे. सेवा काय निमित्तानं आहे? तर सेवा पांडुरंग परमात्म्याचं मंदिर, आणि ते मंदिर झालेलं आहे. त्या मंदिराला 13 वर्ष पूर्ण. इथून पुढे 14व्या वर्षाकडं पदार्पण करत असताना या 13व्या वर्षाची सेवा माझ्याकडे आहे. त्याचा अर्थ असा की पूर्वी मंदिर नव्हतं का? होतं, पण जीर्ण होता. आणि तुमच्या माहितीमध्ये प्रति 11 वर्षाला किंवा 21 वर्षाला प्राण प्रतिष्ठापनेचा अभिषेक करावाच लागतो मूर्तीच्या संबंधाने. 11ला नाही जमलं तरी 21 वर्षाला का होईना मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर पुन्हा प्राण प्रतिष्ठापना म्हणजे प्रति 21 वर्षांना का होईना करावी लागते. कारण तिथे त्या मूर्तीच्या सहभागामध्ये जो मंत्र ब्राह्मणाच्या अग्नीच्या साक्षीनं प्रेरित केलेला आहे, त्या मंत्राची ताकद क्षीण होत असते. त्या युगामध्ये, त्या कालामध्ये त्या मंत्राची ताकद पुन्हा पुन्हा क्षीण होत असते. त्या पद्धतीनं तुम्ही हे केलेलं प्रयत्न आहे. अभंग तुम्ही कधीच ऐकलेला नाही, पण अभंगाची निर्मिती 11व्या शतकातली आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय यांच्या मुखातून अभंग बाहेर आलेला आहे आणि या अभंगाची निर्मिती झालेली आहे. अभंग ऐकताना कठीण वाटत, अभंग इतका सोपा आहे, फक्त आम्ही सोप्याकडे जात नाही. अभंग म्हणण्यासाठी सोपे आहे, पण त्याच्यामध्ये इतकं कठीणत्व आहे ते आम्हाला कळत नाही. विठाला सोपा. मी आत्ताच बसल्या जागेवर एक उदाहरण पाहिलेलं, एक उदाहरण पाहिलं आहे का नाही. म्हणणं सोपं, पण त्यामध्ये फार मोठा लक्षार्थ दडलेला आहे. म्हणणं कठीण आहे, पण त्यामध्ये इतका सोपा लक्षार्थ आहे, आम्हाला अजून कोणी उलगडा करून सांगायला तयार नाही. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी मज दिनाते उत्तरी. अभंग कोणाचा? तुकोबाचा. अभंगाचा लक्षार्थ लक्षात आला का आजपर्यंत? काय असं दाखवा मला
की तुकोबरायाच्या हातातला विना कधी बाजूला सरकला आणि तुकोबरायाच्या मुखातलं नाम कधी बाजूला सरकलं आणि तुकोबरायांनी गरुडाच्या पायावर मस्तक ठेकवलेलं एखादं प्रकरण मला दाखवून द्या. म्हणजे काय मग अभंग चुकीचं आहे का? अभंग योग्य आहे, लक्षार्थ कठीण आहे, आणून देणार नाही कोणी. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा, वेळोवेळा म्हणजे एक क्षण सुद्धा बाजूला नाही. त्याला पुरावा पूरक प्राण शिंक जांभळी खोकला तुका वेळ वाया गेला. शिंक आल्याबरोबर आपला जो चाललेला प्राण आहे तो थांबतो. एवढ्या वेळामध्ये प्राणाचं आवागमन थांबलंय की नाही? एवढा वेळ वाया गेला. खोकला, या वेळेमध्ये आपला चाललेला प्राण थांबलाय का नाही? एवढा वेळ वाया गेला म्हणणारे तुकोबाराय गरुडाच्या पायावर डोकं ठेवताना वेळ. पण गरुडच लक्षात आलेलं नाही अजून. गरुड लक्षात आणून देण्यासाठी सभ्याद्या ज्ञानेश्वरीच्या इडा पिंगला एकवटती गाठी तिनी फुटती साई पदर सुट्टी चक्राचे जे. म्हणजे गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, आला का लक्षार्थ तुमच्या? कधी लक्षात गेला का आणून तुमच्यापैकी आतापर्यंत जेवढ्यांनी कीर्तन ऐकले नाही ना? आडात नाही पवऱ्यात येईल कुठून. म्हणून हा संबंध असा आहे. पाय लक्ष्मीच्या हाती. पाय म्हणजे काय आहे आणि लक्ष्मी कुठं आहे? लक्ष्मी आपल्या नाभिस्थानाच्या ठिकाणावर 3.5 पीठ नांदतात. आकार, उकार, मकार, अर्धमात्रका सार. 3.5 पीठ म्हणजे कुंडलिनीच्या रूपानं नांदतात. तिथे डोई म्हणजे तिथे भगवंताचे चरण आहेत, म्हणजे तिथे नाम चालू आहे. आईच्या उदरात असताना आपलं नाम तिथून चालू आहे आणि बाहेर पडल्यावर इथून चालू आहे. म्हणजे नाम तुटलंय, ते जोडून घ्यावं लागल. त्यासाठी पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मी म्हणजे कोण? ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची होऊ दे या जगा. माझी माऊली सांगते आत्मप्रभा नीच नवी तेत करोनी ठाण देवी इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासी पावे. सोप नाही, कठीण आहे, पण म्हणणं सोप आहे. गरुडाचे पाय. इथे 11 खणावरी मंदिर उभविले. 11 खण. तुमच्याकडं मंदिर बांधतात लोक. कुणी 4 खांबावर बांधतं, कुणी 1 खांबावर बांधतं, कुणी 5 खांबावर बांधतं, कुणी 7 खांबावर बांधतं. अनेक ज्याच्या त्याच्या पद्धतीने मंदिर बांधतात. अनादिकालपासून ज्या मंदिराची जडणघडण एकही गौंडी न लावता मंदिर बांधलं ते 11 खणावर बांधलं. तुमचं माझं हातचं मटेरियल घेतलं नाही, मटेरियल ओरिजिनल वापरलं, पण मंदिर बांधलं. विठाला विठाला. मंदिर बांधणे हे फार महत्वाचं नाही. मंदिर या तत्वाचा प्रगल्भ अर्थ समजणं महत्वाचं आहे. मंदिर म्हणजे मांगल्य. मांगल्य म्हणजे काय आहे? मंगल काय आहे? काय अरुण महाराज मंगल नाही माहिती?
सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाव विठ्ठलाचे नाव विठ्ठलाचे नाम मनकारे मनकारे जना मनकारे 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 जना मंगल मंगल मंदिर दी म्हणजे दिव्यता. ती दिव्यता कुठे आहे? ती दिव्यता म्हणजे अशी काही ज्योती आहे की तिला कशाचीच गरज नाही. हो, शून्य महल में ज्योति विराजे अनुहत बाजे ढोल घूंघट का पट खोल तुझे राम मिलेगा. दिव्यता जिथे दिव्य आहे, जिथे प्रकाश आहे, कंठीधरीला कृष्ण म्हणे आवगाजले प्रकाश. र मंदिर र म्हणजे रहस्य, र म्हणजे रममान. रहस्य आवडेल का रममानपणा आवडेल? हा, रहस्य आवडेल का कर्मणूक आवडेल? रहस्य आवडेल नाही आवडणार. या जीवाला कर्मणूक आवडते, रहस्य आवडत नाही. आणि जे रहस्य आहे ते गुप्त आहे आणि कर्मणूक आहे ते ओपन आहे. टीव्ही बघायला आवडते पण मंदिरात येऊन दिवा लावायला आवडत. टीव्ही पाहणं आवडतं पण मंदिरात येऊन थोडा वेळ टाळ्या वाजून भजन करणं आवडत नाही. तू माझा संगाती बघणं आवडतं. त्यांना जेवढा त्रास झाला तेवढा आम्हाला आवडत नाही. विठाला मंदिर बांधणाऱ्याला काय त्रास झाला असेल हे माहिती नाही. मंदिर बांधलंय मग जेवायला आवडेल पण मंदिरात जायला आवडत नाही. विठाला आमच्या लहानपणी माता माऊल्या आम्ही स्वतः आरती हातामध्ये घ्यायचो, यायचं मंदिरात यायचं, आरती लावायची, तेल टाकायचं, मग तिथं बसायचं. भले राम राम का म्हणणं होईना पण आम्ही म्हणून जायचो. आरती घासून पुसून मातीनं स्वच्छ करायचं, मातीमध्ये खेळायचं असं, आणि कधीच आजार नाही. पण आता घरातले लेकरं, आई म्हणते मातीत खेळू नको, ते म्हणतो पाण्यात खेळू नको, बाप म्हणतो सायकल खेळू नको, भाऊ म्हणतो मातीत खेळू नको, पोरग घरात बसून आजारी. पण खेळून मात्र वातावरणाशी एकरूपता साधली जात नाही. वास्तविक मला काय सांगायचंय, मंदिर बांधणं सोपं, जोपासना करणं कठीण. विठ्ठला मंदिर म्हणणं सोपं आहे पण मंदिराचा अर्थ समजून रहस्यमय घटना उलगडवून घेणं कठीण आहे. विठ्ठला मृदंग वाजवणं किती सोपं आहे, किती मस्त वाजवतो. वाजव बरं बाबा, धाता गीता ताता गीता वाजवतो बरोबर. किती सुंदर वाजवलं, किती सुंदर वाजवलं ना. तुम्ही सुद्धा
आळंदी सारख्या ठिकाणी जावा आणि बोल काढायला शिका असं महाराजांनी सांगितलं किंवा बापाने आपल्या पोराला सांगितलं. मग बाबा म्हणला द्या पैसे. दिले बापाने पैसे. गेला आळंदीला, मृदंग घेतला 5,000चा. मग मृदंग घेतल्यावर त्याच्यावर शाही हातुडी दिली, गट्टे दिले, सगळे दिले. हा म्हणला आता बोल काढायचेत ना, मग आता कुणीच नाही, आपण बोल काढून बघूया. रूममध्ये बसला, दार लावला, शाहीकडल्या बाजूला बारकी छन्नीची आपली हातोडीची बाजू मारली, पान काढलं आणि काय बघितले आहेत का नाही म्हणला. इकडं कुंडून बसले असतील, तिकडून काढतो म्हटला आणि तिकडनं मारला आणि तिकडून काढला. दुर्बीन दिसली, माणसं इकडं तिकडं बसलेत असंच दिसलं. कळून करावं का न कळून करावं, आम्ही न कळता करतो म्हणून हा घोटाळा आहे. कळून करत नाही, कळून कुणी सांगत नाही. कळून सांगणाराची संख्या कमी आहे. अनुभवून अनुभवी लोका किंवा चाखून चाखवी लोका, चाखून लोकाला चाखायला सांगणे किंवा अनुभव घेऊन इतरांना सांगणे हा परमार्थ संतांचा आहे, मात्र पाठ करणाऱ्याचा नाही. आक्राखन म्हणजे काय ह्याचं अगोदर तुमच्या पुढे ठेवून जातो. पुन्हा तुम्ही डोक्यात काही आणून बसू नका. आक्राखन म्हणजे इतकं सोपं आहे, ते तुमच्या जवळ आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. विठ्ठला विठ्ठला. आता तुम्ही विचार करा, हे मटेरियल आणलं कुठून? मंदिर आहे ना बांधलेलं? बांधलं का नाही बाबा? बरोबर आहे ना सगळे खांब? आता खांब सध्या बरे आहेत ना सगळे? हा, बरं झालं. ज्याचा खांब कुचकामी झाला पाये काम देत नाहीत त्याला. ज्याचा खांब कुचकामी झाला ऐका येत नाही त्याला. ज्याचा खांब कुचकामी झाला दिसत नाही त्याला. 11 खांब हे आहेत. 11 खणावर काय उभवलंय? मंदिर उभविले येते एक देखिले रूपे बी. तिथे एक रूप नसल्याला देव आहे. तिथे रूप नसल्याला देव आहे. आम्ही रूप नसल्याला देव नाही तर रूप असल्याला देव बसवलाय. आम्ही जो देव बसवलाय त्या देवाचं वर्णन तुकोबराय करतात. करा बरं. सुंदर ते ध्यान उभे विठेवर, सुंदर ते ध्यान उभे विठेवर. रूपाचं वर्णन आहे. कोणाचं वर्णन आहे? रूपाचं. हे कधीचं वर्णन आहे? तुकोबारायाच्या काळातलं. मग माऊलीच्या काळातलं वर्णन काय असल? आमच्या देवा नाही नवरूप, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नामरूप वर्णन असं म्हणायचं होतं. नामरूप वर्ण नाही जेत काही.
आणि तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरे. आणि तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा. लक्षात आला आता लक्षार्थ. म्हणून असा जो पाहिला तो मी रूपे विण पाहिला. साधा नाही, देव आहे पण तो पाहिला. कुठं पाहिला? रूपे विण पाहिला. पण कसा पाहिला? पाते पाने दोरे सारो, पाते तो हारे हारे पाहिला ओ हारे हारे पाहिला तो. पण अकरा खणाच्या आत हा तो जो निर्गुण निराकार जे विश्व ज्यानं निर्माण केलं, विश्व जेने निर्मिले असा तो आहे, जरूर आहे. पण तो कुठे आहे? हा. याला पाहते, पाहणे, पाहणारा आणि पाहण्याची क्रिया या डोळ्याचा विषय आहे. तर तो कशाचा विषय? अनुभवाचा विषय. गुळ दिसतो की नाही? दिसतो. कसा असतो? गोड असतो. गुळ कसा असतो? गुळ कसा असतो? लाल असतो. बरं, गुळ कसा असतो? गोड असतो. गुळ कसा असतो? गोड असतो. असं किती दिवस म्हणत बसल्यानंतर गुळ गोड लागेल? डोळ्यानं पाहिला तर गोड लागेल का? डोळ्यालाही गोड लागणार नाही आणि म्हणत बसल्यानं गोड लागणार नाही. तर म्हणण्याच्या पलीकडं जावं लागेल, पाहण्याच्या पलीकडं जावं लागेल, दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटीच्या पलीकडं जावं लागेल. आणि मग मात्र पाहावं लागेल. कसं? पाहणारी क्रिया दूर सारून पाहावं लागेल. मग तो पाहणे का अनुभवणे? तर अनुभवणे आहे. आणि अनुभव मोठा का बघणं मोठं? साप बघून चावतो का साप बघितल्यानं विस्चडतो का चावल्यावर विस्चडतं? चावल्यावर विस्चडतं. बरं ठीक आहे, साप बघितल्यावर माणूस जास्त घाबरतो का अंधारात पडलेली दोरी बघितल्यावर माणूस जास्त घाबरतो? अंधारात पडलेली दोरी. साप सैकन निघून जातो, तेवढ्या पुरता अंगावर काटा येतो, पण गेला चला. पण अंधार पडलेला आहे आणि दोरी पडलेली आहे आणि दिसल्याबरोबर तिथंच का ती दोरी आहे, पुढे काही सरकत. आणि ते साप गेल्याशिवाय हा काय जात? कोणतं धोकादायक आहे? दोरी. मग दोरीच्या ठिकाणावर साप आहे, दोरी आहे, तर निश्चय होण्यासाठी काय लागतो? त्याला प्रकाश लागतो. निश्चय होण्यासाठी साधनाची आवश्यकता आहे. तसं भ्रम घालवण्यासाठी साधनाची गरज आहे. आणि असा जो मी पाहिलेला आहे तो पाहते पाहणे दुरी सारून देखिला देखिला माये आणि फिटला संदेह निमाले तुझे. आता द्वैत राहिलं नाही. म्हणजे काय झालं? मी त्याला पाहिले. तो म्हणजे कोण आहे? तर तो माझा परमात्मा आहे. मी त्याला पाहिल्यानंतर मी त्याला कसा पाहिला? रूप नाही. त्याला काय नाही? रूप नाही. कसं म्हणावं लागेल? म्हणा मग. रंग नहीं रूप नहीं बरसाया, रंग नहीं रूप नहीं बरसाया, निराकार निर्गुण तुझ बुराया, निराकार निर्गुण बुराया.
ज्याला रंग नाही, ज्याला रूप नाही, ज्याला आकार नाही, तो कुठे आहे? तुमच्या माझ्या आत आहे. ठीक आहे बाबा, तुमच्या पेटीतनं स्वर निघतोय ना, स्वराचा रंग कसा आहे, आकार कसा आहे, दिसतोय? नाही. पण नाही का? आहे. ऐकाय येतो. बरं, ऐकायला सर्वांना येतो. आता तुम्ही सारे ग म्हणा बरं. आता हे ज्यानं त्याचं ज्ञान घेतलंय त्याला मात्र ते कळतंय, आहे का नाही? ज्यानं त्याचं ज्ञान घेतलं नाही त्याच्या कानाला फक्त ऐकाय येते. आता कळणं महत्वाचं का ऐकाय येणं महत्वाचं? कळणं. अनुभवाला येणं महत्वाचं काय? काय येणं महत्वाचं? अनुभवाला येणं महत्वाचं. त्या पद्धतीनं ज्याला रूप नाही, ज्याला रंग नाही, तो माझ्या अनुभवाला आला. मी त्याला कसं पाहिलं? पाहते पाहणेपणा दूर करून पाहिलं. आणि मी त्याला पाहिल्यानंतर बोलण्यासाठी गेले. कुठे गेले? बोलण्यासाठी गेले. काय म्हणून बोलायला गेले? आता ज्याला रंग नाही, ज्याला आकार नाही, ज्याला नाव नाही, त्याला काय म्हणून बोलाव? बोलता येईल का? बोलता? कारण त्याला बोलता येत. पण बोलण्यासाठी लागणारा जो शब्द आहे तो कुठून बोलावा लागतो, कसा बोलावा लागतो, एवढंच सांगणारा पाहिजे. आणि हे कुणीही सांगत नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐसे संता वाचून ही गोष्ट कळत नाही. हे वेदाला सांगावं. सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आली आली. या गोष्टी अशा आहेत. आणि म्हणून अशा ज्या गूढ गोष्टी आहेत त्या गूढ गोष्टी संतांनी मांडून ठेवल्या. पण आम्हाला अजून उकलत नाही. पहा जरा संतांच्या गूढ गोष्टीमध्ये काय आहे आपण थोडं पाहू. ज्ञानेश्वर महाराजांचा अजून कूट प्रकरणातला अभंग आहे. आरे वरी आर रे, पिपळावरी पार रे, खाली कुंभारवरी ताक भोवे, डंब डाळके उंबराला वाळके, पिपळाला काकड्या लागल्या रे. आता हे कवा कळायचं? इतकं सोपं आहे. काकड्या म्हणजे समाधान. रोज म्हणतो झाले समाधान तुमचे देखील चरण. बघूया आपण, पाहूया. झालं ना समाधान? रोज पाहतो ना. कोणाला? पांडुरंगाला एक वेळेला पाहिल्याबरोबर झाले समाधान ना? झाले ना? 3 दिवस बारीला थांबून बघा आणि दर्शन झाल्यावर समाधान झालं का मला सांगा. दर्शन झाल्या झाल्या तेवढंच म्हणते हा लय मस्त झालं बरं का, 3 दिवसाचं श्रेय झालं बरं का, समाधान झालं बरं का, बरं झालं बरं का. आणि म्हणते म्हणजे तुम्हाला कळलं काय म्हणायचंय? लांब बसणाऱ्याला हे कळणार नाही पटकन काय चाललंय आपलं, पण जवळ बसणाऱ्याला चांगलं कळतंय. चला
अहो घरला सुद्धा जात नाहीत, रूमवर मठात सुद्धा जात नाहीत, काय काय तिथंच हाटेलात समाधान. आता देवाचे चरण बघून समाधान झालं. जर देवाचं चरण आम्हाला दिसलं तर तुकोबाराचा तो अभंग गात्यात राहिला नसता. उंच देवाचे चरण, उंच देवाचे चरण, उंच देवाचे चरण, उंच देवाचे चरण. ते झाले आदित्यान, ते झाले आदित्यान. चालू आहे म्हणणं रोज चालू झाले समाधान. तुमचे देखील आता उतार मान्य न होणार नाही समाधान. बघून समाधान, गुळ बघून समाधान का खाऊन समाधान? खाल्याशिवाय समाधान होणार नाही. आज सोमवार धरला ना, सोमवार धरला ना. मग सोमवार धरल्यानंतर जी मेजवानी केली ती पाहून सोमवार सुटला का खाऊन सोमवार सुटला? मग तसा भगवंताला पाहावं का खावं? खावं म्हणजे तुम्ही हसू नका. जनाबाई सांगते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, देवावरी मी निजते, देव देते देव घेते, देवासवे व्यवहारिते, देवासवे व्यवहारिते. अहो देव खायचीच वस्तू आहे, पण खायची वस्तू म्हटल्यानंतर आता सांगूच नको. एक जण म्हणला, धरीला पंढरीचा चोर हृदय बंदी खाना केला. आणि यांनी काय केलं, सावतामाळ्याचं एक उदाहरण दिलं. सावतामाळ्याने खुर्प्यानं फाडलं, देव आतमध्ये लपवला. यांनी घरी गेलं तेच करायचं केलं. मग एकाने सांगितलं, चित्त करारी निर्मळ येवनी गोपाळ राय तिथे. आणि चित्त निर्मळ करण्यासाठी मग मात्र एक मायाशी म्हणली, माय आपण लहानपणापासून इतके वर्ष झालं, आपल्या ठिकाणी किती गदळपणा आहे, आतमध्ये किती मळला असल, घर रोज रोज झाडते तर एवढं घाण आहे, आणि ह्याला कधीच झाडलं नाही. हिने गेला अर्धा किलो निरमा पावडर घेतलं, तांब्यात टाकलं, खंगाळलं आणि घट 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 केलं. होईल का नाही निर्मळ? अरे बाबा, सोडा पिऊन आतलं निर्मळ होत असतं का? होत नाही. मग त्याला आतमध्ये धारण केल्यावर ते निर्मळ होत असतंय. अर्थात आतमध्ये मंदिरामध्ये देवाची प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर आतमध्ये निर्मळ होतंय. मग ते निर्मळ झाल्यानंतर महामळे मन होते जे गाधले, शुद्ध चोकाळले स्फटिक जैसी, आणि ती परिस्थिती निर्माण होते. असं ते जे रूप नसलेलं ते आतमध्ये आहे बसलेलं. मी त्याला बोलाय गेले. आता त्याला बोलायचं झालं तर ज्याला हरिपाठ पाठ आहे त्याला माहिती आहे. त्याला बोलायचं असेल तर कसं बोलावं लागेल? ज्ञानदेवा मौन जपमाला,
ठरलं तर कसं बोलावं लागल? मौन. मौन गा तुझे राशीना. मौनपणाचा जो ठेवा आहे ती त्याला बोलण्याची दिशा आहे. मग कसं बोलायचं, कसं बोलायचं, मी त्याला बोलण्यासाठी गेले. म्हणजे माऊलीनी ते एक रूपकात्मकतेनं सखीचा संवाद साधला. मी त्याला बोलायला गेले. जे रूपेविन आहे, ज्याला रूप नाही त्याला मी बोलायला गेले. आता ज्याला रूप नाही तो लांब असेल का जवळ असेल? जवळ आहेच. तुमच्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे, सर्वांच्या जवळ आहे. ठीक आहे, बोलायची गरज नाही पण त्यानं बोलायला लावतो. बघा आता मी बोलतो का बोलायला लावते? बर ते बोलतय का बोलवितय? फार अजून गंमत सांगतो. आता दृष्टी आहे, डोळे आहेत, तुम्हाला आहे, मला आहे, सर्वांना. बरोबर, तुम्हाला किती डोळे? 2. ठीक आहे. या फळ्या किती दिसत्या? काय लबाड बोलता? डोळे 2 म्हणल्यावर 2 दिसायला पाहिजे की नाही? म्हणजे तुमच्या 2 डोळ्यामध्ये किती बुबळ आहे, किती दृष्टी आहे? 1. कावळ्याला किती डोळे? हा, थांबा नीट विचार करून सांगा. कावळ्याला किती डोळे? हा, उत्तर चुकीचं आहे. कावळ्याला सुद्धा डोळे 2 आहेत, बुबुळ 1 आहे. म्हणजे दृष्टी आहे. कावळ्याला अजून कळणार डोम कावळा विठ्ठल. कावळा बरोबर ओळखतो, कावळा बरोबर ओळखतो, पण डोम कावळ्याला अजून कळलं ना. रोज भजन करतो डोम कावळा, पण गेला बाबा आले ना, महाराज आले ना, बाबा बाबा तुम्ही आले म्हणतोय, बाबाच्या पाया पडतय, पण तिथंच माझी आता समजलं ना, त्याची मंडळी तिथंच असती, पण ते तिकडं झुकतच नाही. ती म्हणते जसा पाणी आत पडलं का. म्हणजे इथं कोण दिसलं? 2 दिसलं. हो, तुम्ही काय भीता? बाबा वेगळा आणि बायको वेगळी. मात्र हरिपाठात आलं की म्हणतंय, काय म्हणतंय? समबुद्धी घेता समानाची किंवा एवढ्यावर नाही थांबत. लाजले गे माया टाको वाळू,
जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज हो पाळू, ओ वाळू मी गेले माय शारंग धरा, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा, आणि जवळची लांब करा. मन न वेगळं अनुभवात न वेगळं. आता बाबा जुने आहेत बरं का, हे म्हणतील हे महाराज आहे ना आमची पार आबरू घालवतो, याला काय बोलवायचं नाही का. बायकोच्या कुठं पाया पडतेत काय. पण तू का म्हणे सांगू काय, बायको नवऱ्याची अनादी खेळ आहे बाबा हा. तुम्ही आज बायको बघता, तुम्ही वरच्याला बघता का अधिष्ठानाला बघता, तुम्ही फणस बघता का आतले गोटे बघता, तुम्ही ऊस वाकडाय बघता का आतली गोडी बघता. ऊस वाकडाय का गोडी वाकडी आहे. ऊस वाकडाय, ऊस डोंगा परी. मग तुम्ही वरच्या रूपाला पाहता का आतल्याला पाहता. मग जर आतल्याला पाहत असाल तर विषमतेची गरज नाही, वरच्याला पाहत असाल तर वरचं पाहणं बाजूला टाका आणि आतलं पहा. विठ्ठल आम्हाला मंदिर बनवायचंय. काय बनवायचंय. मंदिर मांगल्य मंगल शरीर उत्तम नासक आहे. दही आहे नासक आहे. शरीर आहे नासक आहे. नासक्या दह्याचं मंथन केल्यावर लोणी निघते. नासक्या शरीराचं मंथन केल्यावर शुद्ध असं चित्त निघतं. लोणी अग्नीवर ठेवल्यानंतर सार असं तूप निघतंय, अविनाशी असं तूप निघतंय. सद्गुरु बोधाच्या ज्ञान अग्नी संपर्कामध्ये ज्ञानरूपी अग्नीच्या संपर्कात चित्त ठेवल्यानंतर खोकरी आदन ठेविले तेथे नदिशे माझी भाग इंधने पेटविले तेथे चुलीत नाही असं ठेवल्यानंतर याचही परब्रह्म रूप होत. मंथोनी नवनीता कधीही म्हणतो
दही म्हणता सांगितलंय का नवनीत म्हणता सांगितलंय? नवनीत म्हणजे दही, दही म्हणजे नवनीत का वेगळा आहे? हा, दही म्हणजे ज्याच्यामध्ये भलत काही आहे. काय आहे त्याच्यामध्ये? साईचा चोथा आहे का नाही? ताक आहे, आंबटपणा आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही? आणि लोणी आहे. लोण्यामध्ये सुद्धा 3 दोष आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. आंबटपणा, पाणी आहे आणि त्याच्यात सुद्धा बेरी आहे. हे काढावं लागल, तेव्हा मल विक्षेप आवरण गेल्याबरोबर जागेवरच तूप आहे की नाही? बघूया आपण पुढे. उसामध्ये साखर आहे का गुढी आहे? हा, पण अरुण महाराज, जशी उसात साखर तसा देहात परमेश्वर म्हणणं आहे. पण साखर मात्र प्रक्रिया करावी लागेल का नाही? उसातल्या गोडीची प्रक्रिया करावी लागेल. तिथे सुद्धा चोत्री काढून टाकावी लागेल, रस निघेल. रस निघाल्यानंतर मळी काढून टाकावी लागेल आणि मग त्याचा पाक होईल. पाक म्हणजे परिपक्वता. आणि पाक झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया केली की साखर. तशा पद्धतीनं याच देहामध्ये परमेश्वर आहे. या देह रूपी देवळामध्ये काय? देह रूपी देवळामध्ये परमात्मा पहिलाच आहे. फक्त आहे त्याची ओळख सद्गुरूकडून करून घ्यावी लागते. आम्ही काय म्हणतात, आमच्याकडे अशी एक प्रथा, तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही. तुमच्याकडे गुरु करतात का? करतात ना, बरं झालं. म्हणजे तुमच्याकडे गुरु करायची पद्धत आहे. आमच्याकडे गुरु करत नसतात. आमच्याकडे गुरुकडनं बोध समजून घेत असतात. गुरु फक्त एकानं केला, एकलव्यानं केला, की चिखलाचा गोळा केला आणि मग म्हणायचं, महाराज मान मारू का? मारतो. आमचं तसं नाही, करून टाकला. काय करून टाकला? गुरु करून टाकला. बाबा, गुरु करून टाकायचा नसतो, गुरुकडनं बोध घ्यावायचा. बोध दिला मज सांगते मार्ग दाविला बोध दिला मज सांगते मार्ग दाविला समूळ दिसू लागले वाट हे समूळ लागले वाट नाचते माथंदे चालू लागलो सपाट नाचते माथंदे चालू लागलो सपाट
काय दिलंय? गुरु केलाय का बोध दिलाय? गुरु केलाय का बोध दिलाय? बोध दिलाय, गुरु केलेला नाही. गुरु करावा का बोध स्वीकारावा? बोध स्वीकारावा. त्या पद्धतीनं जेव्हा आम्ही हे स्वीकार करतो तेव्हा आपणाला ती प्रक्रिया सद्गुरु सांगत असतात. कोणती प्रक्रिया सांगतात? न बोलता भजन करायला शिकवतात. ओठ हलेना, कंठ हलेना, जीवा स्मरेना राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. भगवान शिव बाबा कसे बसले पाहिलं तुम्ही कुठेतरी पोस्टरवर तरी? कशी मुद्रा आहे? ज्ञानेश्वर महाराज कसे बसले? तुकोबाराय कसे बसलेले? मारुतीराय कसे बसलेले? जरा त्यांच्या मुद्रा पहा. एकनाथ महाराज पुरावा देतात. मुद्रा ते पाचवी लावूया लक्ष, राते पाचवी लावूया लक्ष, मुद्रा ते पाचवी लावूया लक्ष, राते पाचवी लावूया लक्ष. आत्मा प्रचिता हरी देव, तो आत्मा प्रचिता हरी देव, तो आत्मा प्रचिता हरी देव. ती लावलीच नाही. आणि ती लावायची जे शिकवतात ते सद्गुरू असतात. बाकी गुरु आपणाला लहानपणापासून असतात. आई गुरु आहे, वडील गुरु आहेत, शाळेतले मुलं गुरु आहेत, गुरुजी गुरु आहेत, रस्ता सापडत नाही कोणीतरी मार्ग सांगतो तोही गुरु आहे. गुरु पुष्कळ आहे. सद्गुरु सत्य वस्तू ते दाखल तया माने श्रीकृष्ण सद्गुरु. जी सत्य वस्तू आहे, जी सद्वस्तू आहे, त्या सद्वस्तूचा बोध ज्याच्याने मिळतो आणि तो बोध मिळाला म्हणजे साधू बोध झाला. रोडिया केला थाळीची मुडाला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, थाळीची समाप्ती झाली जैशी, मोक्षे रेख्याला भाग्य विनकला, साधूचा केला हरिभक्त ज्ञान देवा गोडी, संगती सज्जनी हरिविषयी जणिवणी आत्मा. आणि तेच आरोप आहे. तेच तुकोबारायला बाबाजी चैतन्याकडून प्राप्त झालं म्हणून तुकोबाराय आंधळा या प्रकरणात, सहजनी आंधळा या प्रकरणात चौथ्या चरणावर गातात. अळवेला सोंबुला जे आरोप आहे 11 खणावर उभिले मंदिर आहे की नाही, मंदिर उभिले ते ते देखिले रुपेविल म्हणजे आरोप.
इथे तुकोबाराय अरूप म्हणतात, इथे नाथ बाबा त्याला बोध रूपानं अरूप म्हणतात, इथे जनाबाई धरीला पंढरीचा चोर तिथे अरूप म्हणतात, आणि तिथे तुकोबाराय सुद्धा अरूप म्हणतात. पण त्याला मात्र बोलावं लागतं. ती बोलण्याची भाषा वेगळी आहे. ही वैखरी भाषा तिथे चालत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 12 जेत मनाची नखी न लगे, जेत बुद्धीची दृष्टी न लगे, ते किर होय जोगे ऐश्वर्य. हे तिथे सापडत नाही बाबा. मनाची नखी लागत नाही, बुद्धीची दृष्टी निघत नाही, असा आहे बाबा. मग ते आरोप आहे. आणि त्याला एकदा बोलायला चालू केलं ना, बोलणं थांबत नाही, पण बोलतच नाही. भाषा कळली का? बोलत नाही पण बोलणं थांबत नाही. आरोप असलेलं जाग झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याला काय घ्यावं लागतो? दाता घेऊन या छंद. पहा, आपण थोडस एक गमत ते तुम्हाला उदाहरण सांगतो. समुद्राच्या किनाऱ्यावर टिटवी नावाच्या पक्ष्याने अंडे पिल्लं निघाले, उभवले पिल्लं निघाले. पण जेव्हा पिल्लं निघाले तेव्हा भरती आलेली होती आणि त्या घरट्याच्या खाली थोडक्याच अंतरावर पाणी होतं. त्या टिटवीनं पाहिलं, पण ती टिटवी चारा आणाय गेली, पाणी अजून वाढलं आणि ती पिल्लं त्याच्यामध्ये टिटवी म्हणली, माझी पिल्लं तूच चोरलीस, तुझ्याशिवाय दुसरं कुणी चोरणार. बघते तुझा काय पाड आहे, मी थांबणार नाही. आता तुला पार सपवून टाकल्याशिवाय राहणार. त्याचं वर्णन सुंदर असं करतात. छंद लागला टिटवीला, छंद लागला टिटवीला, छंद लागला टिटवीला, छंद लागला टिटवीला. फक्त काय घेतला? छंद घेतला. आणि एकनाथ महाराज सुद्धा सांगतात, आयसा घे छंद जेने तुटे भव बंद. आणि तुकोबराय तेच सांगतात, दाता घेऊन या छंद. अरूप जागविला, अरूपाला जागवावं लागल. पण जागवण्यासाठी, त्याला बोलण्यासाठी, त्याला उठवण्यासाठी, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, ही भाषा एवढ्यावर थांबत. पांडुरंग अजून उठला नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं का झोपला? त्यानं झोपला ना, जग काय होईल जगाचं ते सांगता येणार. भगवंत झोपलेला नाही, आम्ही झोपलो त्यांच्या संबंधाने. आमच्यातला उठवायचा आहे, तिथला नाही. तिथला उठलेलाच आहे. बघा उठलाय का नाही ह्याचं एक निवाडा तुमच्या पुढे ठेवतो. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन, म्या बोलविल्या बोले, म्या चालविल्या चाले, म्या हलविल्या हाले, जगाचा प्राण. बरोबर आहे. आता भगवंत झोपलाय का जागा आहे? जागा आहे. हे मंदिरात तिथं बसले, भिताडा बांधले, तिथं बसले. आणि काय म्हणाले? उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा वेळा गरुडा पाणी. आता हे कोण बोलाले? झोपल्याला बोलाले का बोलल्याला बोलाले? या जगाला बोलवणार बोलाले. उठा पांडुरंगा, म्या बोलविल्या बोले, म्या हलविल्या हाले, जगाचा प्राण. प्राण नसणार बोलतय का प्राण असणार बोलतय? नाही, असं बोलतो आपण. तुमच्याकडं मड बघितलं का तुम्ही? नाही. बरं, तुम्हाला अजून असं विचारावं लागेल, मडे कुठल्या कारखान्यात तयार होतात? हा, कुठे?
काय खोटं बोलत माणसाच्या म्हणतात बघितलं बरोबर बोलले ते. अहो ही मड्याचाच कारखाना की. पण ही जी गोष्ट याला बोलवणार, याला चालवणार, याला बघवणार हे आतमध्ये आहे आणि हे मंदिरात बसून खुशाल म्हणाले. पण अजून उठत म्हणायचं फक्त आता उठावेसे म्हणा. चहा झाला का? येत नाही नारायणा. लवकर उरकायला जायचे गाडीला. म्हणा बाबा म्हणा. अरे पण कुठवर चालायचं? बोलाचा भात बोलाची कडी जेवण या कोण तृप्त झाला. इथे बोलाचा भात बोलाची कडी कुठवर करायची बाबा अरुण बाबा? अहो ही गोष्ट प्रत्यक्ष आरोप जागविला पण हृदय मुखानं आळवावं लागल आणि त्याला अबोलनी भाषा बोलावं लागल. बोलायची भाषा चालत नाही म्हणून मी त्याला बोलायला गेले पण मी न बोलकी झाले. एक उदाहरण तुमच्या पुढे काय झालं. आमच्या लहानपणी एका म्हणजे आम्ही जेव्हा यांच्यावड्या होतो असं तेव्हा लहानपणी म्हणजे आमच्या एका भाऊचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या काळामध्ये काय होतं की लवकर बोलतच नव्हते. नवरा बायकोनी 5-6 वर्ष बोललेच नाही. आता म्हणजे देऊ नये हे दृष्टांत पण द्यायचं का तर तिकडे वट्ट्यावरची झोपायला लागली. तुम्ही ना झोपत तिकडे त्यांच्यासाठी देऊ म्हणजे ते कदाचित उठतील त्यांना उठवायचं आपणाला. मग लग्न झाल्यानंतर 5-6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष निघून गेले पण नवरा काही बायकोला बोलला आणि न बोलल्या कारणास्तव नाहीतर नाही म्हणायचं ती बिचारी माऊली तशीच राहायची आणि तिला दिवाळ सणाला जायची घाई झाली थोडी. मग तिच्या सासूनं सांगितलं बघ सकाळी 6ची गाडी आहे. म्हणजे त्यावेळेला गाडी नव्हती बरं का आमच्या काळात. आपण असं गृहीत धरू आता तुला 6च्या गाडीने जायचं तू लवकर 5 वाजता उठ आणि गोट्यातलं शेण काढायला जा. आणि पोराला सांगितलं बघ तू काय कर 4:45 नाही 4:30लाच उठून बैल ढोरं सोड. 10-12 ढोरं गोट्यामध्ये होती आणि मग ती मात्र त्याला सांगते आणि तो बैल सोडतो उशिरा. आणि एवढ्यात सोडला आणि त्याच्यामध्ये घाईघाईमध्ये सोडल्यानंतर वेटण कासरा चाबूक वगैरे काय गोट्यामध्ये शिरलून गेलो गावाच्या बाहेर. पण तिथं गेल्यावर ध्यान आलं बैलाला हाणायला गेला तर तिथं चाबूक विसरलेला आठवण आली. तो वापस आला. एवढ्यात ही म्हणली आता मालक बऱ्याच वेळ झालं गेल्यात आता आपण जायला हरकत नाही. तिनं टोपलं मोठरट घेतलं गोट्यामध्ये आली पण दारामध्ये न थांबता अंधारात गेली पलीकडल्या बाजूला. पलीकडल्या बाजूनं गोट्याकडे पाहिलं की तिकडला सगळा उजेड दिसत असतो म्हणून ती आतमध्ये गेली. टोपलं मध्यभागात ठेवलं. हे एवढ्यामध्ये आलं पण तिनं ते असं उचलला शेणाचा पव आणि त्या टोपल्यात टाकल्याबरोबर यानं म्हणला कोण आहे. आता ती कधीच न बोललेलं आज बोललो. मी आहे. यानं पटकन कासरा वगैरे घेतलं निघून गेलं पण तिला छंद लागला. कधी नाही बोलले. आज मला बोलले कोण हाय म्हणले मी हाय म्हणले. तिनं टोपल्यात उचलायचा टोपल्यात टाकायचा. कधी नाही बोलले आज मला बोलले कोण हाय म्हणले मी हाय. कधी नाही बोलले आज मला बोलले कोण हाय म्हणले मी हाय. सगळं शेण गोट्यातलं एका टोपल्यात. शेण घट्ट होतं रबडी झालं. जसा चहा उतू जावा मायनी करावा तसं ते सगळं टोपल्यातलं शेण पातळ होऊन सांडू लागलं. ती टोपल्याच्या भोवती फिरायचं. कधी नाही बोलले आज मला बोलले कोण आहे म्हणले. कधी नाही बोलले आज मला बोलले कोण आहे. 6 वाजले. आता काय 6:30 वाजले. सासूबाई गोट्यात आली. अगं ए
जिप्रे कधी नाही बोलले. आत्माला बोलले काय चाललंय तुझं कधी नाही बोलले. तिला हलवलं तरी ती देहावर नाही. टोपलं उचलून तिच्या डोक्यावर दिलं. जा टाकून ये. तिला वाटलं आता आपण हा लवकर भरून देऊन टाकून येईल. जवळ तो किरडा आहे. पण ती सरळ शेताला कधी नाही बोलले. वाटामध्ये विनेकरी दादा भेटले. म्हणले तायडी तर आपल्या घरचे भाऊची शेजाऱ्याची आणि कुठं चालली. तिला तिथून वापस आणलं. गोट्यापाशी बघतो तर सासूबाई कमरावर हात ठेवून का ग तुला असं का झालं कधी नाही बोलले. आज मला बोलले कोण म्हणले. मग म्हणली जळू दे शेण पडू दे असं. चल घरी आणलं. दुष्काळ असला पाणी तुळजापूर सारख्या लांबून आणावं लागायचं. त्या लातूरला आमच्या तिकडे आठवड्याला पाणी सुटतं. तसं दुर्मिळ झालेलं पाणी. पण आता हिला गावाला जायचे म्हणून यांनी पाणी भरून ठेवलं होतं. ही गेली नहानीमध्ये आणि 2 डब्यानं घेऊ लागली. कधी नाही बोलले. पाणी संपलं तरी तिथं रिकामे डब्बे. कधी नाही बोलले. आज मला बोलले कोण आहे म्हणजे रिकामे डब्बे. सासूबाईंनी पाहिलं अगं कुठपर्यंत. तसंच अंगावर कपडा टाकला. मध्ये नेलं. मध्ये आता पूर्वीच्या काही आताच्या काही कपाटे नव्हते आमच्या काळात. चिंध्या असं गटुडं बांधून ठेवायची. सगळ्या साड्या बांधून ठेवलेल्या. तिच्या पुढं गटुडं आदळलं घे साडी नेस. अख्ख्या साड्या धोत्र तिला अंगावर गुंडाळले. कधी नाही बोलले. आज मला बोलले बहानावरच नाही. आणि अशी परिस्थिती झाली. मग हे जेमतेम करता सगळ्या साड्या काढायला लावल्या. पीठ चाळ्या बसवलं. गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, सगळं पीठ तिनं या कधी नाही बोलले. अर्थात न बोलणारा नवरा मरका. तो 7-8 वर्षानंतर फक्त कोण आहे म्हणला. तर ही एवढी येडी झाली. आता त्यानं रोज बोलालंय. ही येडेच होईना. हे येडे कशात झाले. शेपडात माशी गुंडाळी. विठाला आता गाथ्यामध्ये नाही पण कुणाच्या तरी माथ्यातून बाहेर पडलं. तुकोबाची कांता सांगे लोकापासी. वेळा झाला तुका माझा जातो पंढरी. तुकोबाची कांता सांगे लोकापासी. वेळा झाला तुका माझा जातो पंढरी. अजून एक आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. हा गाथ्यात आवन आहे का. तर सागराच्या संगे नदी बिघडली सागर झाली असं त्याच्यात. हो परिसाच्या संगे विळा लोखंड बिघडले परिसची झाले सोन्याची झाले असंही आहे त्याच्यामध्ये. किंवा चिकली असेंद कडूपणे गेले तैसे का बरं न बोले त्याशी बोलावया गेले. आणि मीही न बोलती झाले वो माय. आता काय बोलू कुणाला बोलू कसं बोलू. बोलण्याची परिस्थिती राहिली नाही. कशी परिस्थिती झाली तर याचं उदाहरण तुम्हाला ऐकायचं ठरलं तर त्रिजटेचं उदाहरण आहे. त्रिजटेला सीता मातेच्या संगतीत राहून संत संगतीने थोर लाभ झाला. अशी परिस्थिती झाली. आणि मग तिला सांगितलं तुला सीतेनं बोलावलंय. आणि मग विमान नेलं होतं. विमानात बसली नाही पण निघाली. पाहते तर सगळ्या विधवा झालेल्या लंकेतल्या
राक्षसनी उभा होत्या, पण तिला काय दिसू लागल्या? राम दिसत होते. पुढे गेल्यानंतर वानर दिसायला लागले, पण तिला काय दिसू लागले? राम दिसू लागले. तिचं बोलणंच असं अनेक संतांचं झालं. आणि म्हणून त्या माऊलींची ही परिस्थिती झालेली आहे की मी न बोले त्यासे बोलावया गेले, मीही न बोलते झाले हो माय. माऊली म्हणतात मी न बोलणाऱ्याला बोलाय गेले, न बोलकी झाले. न बोलणे हाच तर खरा परमार्थ आहे. पण आमचं मात्र तसं नाही. आमचं कसं आहे माहिती का? आम्हाला कळच ना अजून. काय कळ ना? बघा कसं कळत नाही. आम्ही काकडा म्हणतो आणि काकडा म्हणता 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 पुढे येतं बघा आंधळा पांगळा मुका बहिरा. काय होतं? मुका झालो वाचा गेली. काय? मुका झालो वाचा गेली, मुका झालो, मुका झालो वाचा गेली, मुका. आता म्हणा काय म्हणजे? आता म्हणा काय म्हणजे? मुका झालो वाच. आता म्हणा मुका झालो वाचा. बोलत्या का मुके? पण बरोबर आहे. मुका झालो वाचा गेली, बरोबर वाचा गेली. अजून आम्हाला कळली नाही. का कळली नाही? कोणती वाचा गेली? ज्या दिवशी मी आईच्या उदरात होतो त्यावेळेला जी वाचा होती त्या वाचेला मी भगवंतासोबत बोलत होतो. काय करत होतो? बोलत होतो. मी कसा बोलत होतो? आपण कीर्तन सुटल्यानंतर बघू. मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो आपण कसं बोलत होतो, कोणत्या मुखानं बोलत होतो, कोणत्या वाणीनं बोलत होतो. दिले गर्भात वचन तुझे करी. कोणती वाचा होती तिथे? ती जी वाचा होती जन्माला आल्याबरोबर तुटली, नाळ खाल्ली, तुटली. म्हणून तेव्हापासून ती वाचा मला अजून प्राप्त झाली नाही. हे नाथ महाराजाला सांगायचं. आम्ही तर रोजच म्हणालो मुका झालो वाचा गेली, मुका झालो, मुका झालो वाचा गेली, मुका झालो. बैरा झालं या जगी, 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 बैरा झालं या जगी. नाही ऐकलं आई कीर्तन, नाही केले पुराण श्रावण, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रावण. पैरा झालो केले गुन्हे, पैरा झाले या जगी, पैरा झाले या जगी, पैरा झाले या जगी, पैरा झाले या जगी, लिहिणारे नाथ बाबा आहेत, लिहिणारे नाथ बाबा आहेत. ऐकलं नव्हतं हरी कीर्तन त्याने? ऐकलं नव्हतं का? त्यांना कळलं नव्हतं का? परंतु मी अजून ते जे आईच्या उदरात असताना ज्याच्याशी बोलत होतो ते शब्द मी ऐकत होतो ते आता ऐकले नाही. का? ऐकायला कसं मिळाल? साधू संतांची निंदा केली, साधू संतांच्या संगतीत गेलो असतो तर ऐकाय मिळालं असतं, पण काय केली? म्हणून ही जी गोष्ट आहे तशी आम्हाला प्राप्त झाली का? ज्ञानोबारायांना ती गोष्ट प्राप्त झाली. आणि म्हणून ज्ञानोबारा विचार करतात आणि ज्ञानोबारा म्हणतात मी त्या आत्मस्वरूपाला बोलाय गेले आणि आत्मरूप झाले. आपण एक परत उदाहरण घेऊ. विठ्ठल
माऊली वर्णन करतात लवणाची कुंजरी सुदलिया सागरा भितरी नयेची माघारी परतोन्या किंवा काही केल्या. काय झालं, मिठाची मोठी हातपिन केली पण तिला ऊन लागायला लागली. ती ऊन लागायला लागलं म्हणून जरा थंड होऊन यावं म्हणून पाण्यामध्ये गेली. कुठं, समुद्रात. आपलं जेवण होईपर्यंत परत येईल ना, हा नाही ना. ती वापस आली का, नाही आली. मग तसे माझे तुकोबा तुका पंढरीसी गेला. आम्ही रोज चाललो पण दशमीला नाही, एकादशीला दुपारीच. दशमी तर तिकडेच गेली, आता गाड्या झाल्या. नाही नाही, जाण्याचा 8 तास. पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचे, पंढरपूरला जायचंय. भाकरी बांध, दशम्या बांध, चिवडा घे, लाडू घे, शंकरपाळी घे, सगळं घे. आणि हे रात्रीच्याला पाठ बसते. तिथून किती तास लागते जायला. पाठ 4ला बसते, 6ला तिथं जाते. तिथून हॅलो, पाऊस पडला का. आता केव्हा येत असा व्हायचा, कधी लग्नाची कुंजरी व्हायची. आणि म्हणून भावा, आमच्या म्हणण्यामध्ये, आमच्या जाण्यामध्ये, आमच्या करण्यामध्ये खूप मोठा असा फरक, आमच्यात खूप फरक आहे. आणि म्हणून हा आमचा जो फरक आहे तो आम्हाला फक्त बांधलेल्या मंदिरापुरता येऊन भागणार. आंब्याला मोहर लई येतो बाबा, आंब्याला मोहर लई येतो, पण 12 महिने असतो का वर्षाला असतो. हा, सप्ताह दररोज असतो का वर्षात. म्हणजे खरं बोलतो बस, जे आहे ते ओरिजिनल. या वर्षाचं त्या वर्षाला जर भजन केलं तर कधी मेळ लागायचा, कधी मेळ लागायचा. पण इथे मात्र अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, अखंड असं भजन केलं पाहिजे. आणि ते भजन मात्र करताना लक्ष ठेवलं पाहिजे हरिपाठामधून. अजपाजपणे उलटा प्राणाचा, म्हणजे नाही. ज्याला बोलता येत, ज्याचा जपता येत नाही त्याला न बोलत्या वाचे न जपल्यानंतर म्हणजे प्राण. आणि म्हणून तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. प्राणाला उलट फिरवून जपलं पाहिजे. आहे आपल्या देहामध्ये वाहे चंद्रभागा नदी, तिची धार वाहे उलटी, पंगनारा खाय उलटी, पंगनारा खाय उलटी. दुसरं भगवान
कानात मासे का आहेत, असा अनेकाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न मला नाही वाटत तुमच्यापर्यंत सुटलेला आहे. भगवंताच्या कानात मासे याच्यासाठी आहेत. भगवंताच्या कानातले मासे, भगवान सांगतात, या माशाला सर्वात प्रिय काय आहे? तूप. बरोबर? हा, मासे तुपात ठेवले राहतील की नाही? मग कसे तर मासे कशावर राहतात? माशाला पाणी जेवढं अनन्य आहे, मासा पाण्या वाचून जसा जगूच शकत नाही, तसा तू या माशाप्रमाणे, तू याप्रमाणे मासा बन या माझ्यासाठी. म्हणजे तू माझ्या वाचून जगूच शकत नाही. तुम्ही देवाला सोडून जगताय काय? असं तुमचं मत असल तर तुम्ही बसल्या जागेवरच उगत तुम्ही असं करा. जमल ना? हा, नाही आपल्याला जमतच नाही. मग आम्हाला एवढंही कळत नाही का? मी नसे ऐसा कवन ठाव असे, परिप्राण याचे दैव कैसे जे न देखतीच माते. सांगा, तुमच्या नाकात चाललेला जो आहे तो नाही असं ठिकाण आहे का? सुईचं टोक टेकवल एवढी जागा नाही. पै गगन जेवढे जैसे गगनी पवनू तेवढाची असे हलवलिया, वेगळा दिसे रवी गगन तेची तो. अरे मग गगन आणि वारा जसं एक जीव आहे, तसं आकाशापेक्षा 10 पटीनं सूक्ष्म असलेला परमात्मा तुमच्या माझ्या ओतप्रोत भरलेला आहे. हे जग निकळ माझे ओतले, आत बाहेर म्याची कोंदले कैसे, कर्म तया आडाले जे मीच नाही म्हणती. देव नाही हो, आता कुठे राहिले का हो? आता देव नाही हो, आता कुठे राहिले का हो? आता देव नाहीच. कशाचा देव, कशाचं काय म्हणणाराच. त्यासाठी तुकोबराला म्हणावं लागलं की या देगाला काय बोलावं. देव नाही अशी जागा नाही, पण याला देव कळत नाही. देवाचे घरी देवे केली चोरी, देवे देव नागवून गेला भिकारी. पैसे नाही, पैसे नाही, घर नाही, घर नाही, नाही नाही, देव नाही, देव नाही. देव कुठं असा भेटतो का? देव कुठं तसा भेटतो का? देव कुठं आहे? आता कुठं राहिलंय का? पहिलं होतं. पहिल्याच्या काळात आकाश हेच, चंद्र सूर्य नव्हते तेव्हा पहिलं आकाश हेच, वारा हाच, पृथ्वी हीच, अग्नी हाच, सगळं जाग्यावरच आहे. काही कुठं गेलं नाही, आलं नाही, फक्त पडले भिताड आणि वाढले भिताड. मग तरी भिताडांना जातो येतो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवना. तुकाराम महाराज गेले ना अरुण महाराज आले. नाव फक्त बदललं, महाराज महाराज. कारण जातो येतो आम्ही देवाचे सांगात. बघूया आपण. बाबा तुम्ही जरा सुज्ञ आहात. असा गोल दगड घेतला आणि तुमच्याकडे दिला, पाणी मोठी विहीर आहे. गोल दगड टाकल्याबरोबर त्याचे वलय, त्याच्या लाठा कशा निघतील बाबा? गोल, शाबास. पण 3 कोणी असा दगड घेतला मोठा त्रिकोणी आणि टाकला, त्याच्या लाठा कशा असतील बाबा? 3 कोणी, 3 कोणी, शाबास. लांब असा दगड घेतला एवढा लांब आणि तो पाण्यात टाकला, लाठा कशा निघतील बाबा? लांब. येड उठलं, मुसळाला भेटलं. अहो कसाही टाका, काही टाका, वलय कोणताही देह स्वीकार करा, 5 ज्ञानेंद्रियांनी, 5 कर्मेंद्रियांनी, 11वं मन तुमच्या संग आहे.
म्हणून 11 खणावरी उभविले मंदिर, मंदिर उभविले तेथे एक देखील रोवली. एक हरी आत्मा जीव शिव बघायचंच नाही आणि बोलायचं नाही, ही अनुभूती तुकोबाला आली. साप विंचू नारायण त्याचे वंदावे दुरोड का, त्याच्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा एक आहे. बघा तिथे हे मंदिर बांधलं, याच्यात ह्याला काय म्हणतात कॉलम, बरोबर आहे ना. याला आडवा टाकला त्याला बीम, वर टाकलं त्याला स्लॅब, मध्ये बांधलं त्याला भिताळ. इकडं काय दगड, चुना, सिमेंट, माती. काय इकडलं भिताड आणि इकडलं भिताड वेगळं आहे की नाही? हा जाऊ द्या, इकडल्या भिताडातलं मटेरियल इकडल्या भिताडातलं मटेरियल वेगळं आहे की नाही? नाही कळत होय. तुमच्या घरी भाकरी केलत्या, तुमच्या घरच्या भाकरीचं पीठ वेगळं, तुमच्या घरी भाकरी केलत्या, तुमच्या घरच्या भाकरीचं पीठ वेगळं आहे की नाही? अहो पीठ भाकरीचं असतं का ज्वारीचं? चला सोप्या गोष्टी आहेत पण फार कठीण आहेत. तुमच्या घरी भाजीत टाकलेलं मीठ आणि तुमच्या घरी भाजीत टाकलेलं मीठ वेगळं की नाही? एकच गुणधर्म, एक हरी. तुमच्या घरचा अग्नी हात ठेवला की पोळत नाही, तुमच्या घरचा पोळतो. एक हरी आत्मा. तुम्ही तोंडानं जेवता, तुम्ही सगळ्या प्रक्रिया सर्वांना समान आहेत, पण घोटाळा मात्र फक्त बघत असताना द्वैतात्मक आहे. आणि म्हणून ही गोष्ट एकसारखी आहे, एकसारखी आहे. ती एकसारखी असलेली गोष्ट माझ्या अनुभवाला आली. काय बोलू, अरे बाप. म्हणून शेवटचं चरण रखुमादेवी वरुती ठकविले पडिले, ठकाचे पडले, रखुमादेवी वराती ठकाचे पडले. बाप रखुमादेवी वरती ठकाचे पडिले, बाप रखुमादेवी वरती ठकाचे पडिले, बाप रखुमादेवी आश्चर्यकारक घटना. बाप म्हणजे काय? आश्चर्यकारक घटना. रखुमा, रखुमा म्हणजे प्रकृती. बघा सविस्तर ऐका. ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितलेली नाही आणि कोणी सांगणार पण नाही. ऐकल्यावर मग समजा. बाप म्हणजे आत्मा. आश्चर्यकारक घटना आहे, ती सहज दिसणारी गोष्ट. रखुमा म्हणजे प्रकृती. बाप आत आहे, रखुमा वर आहे. बाप रखुमा देवी वरू. शब्दशार्थ झाला. सिद्धांत
उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी. चला नाथ महाराजांचं लग्न प्रकरण आहे नाथ महाराजांच्या गात्यामध्ये. तिथे नागव्या नवऱ्याने नवरी नेसली, नागव्या नवरीने नवरा वेडीला. आणि 13व्या अध्यायात ज्ञानेश्वरीमध्ये याला क्षेत्र असं म्हणतात आणि याचं संगोपन करणाऱ्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. क्षेत्रज्ञ म्हणजे बाप आणि क्षेत्र म्हणजे रखुमा. बाप रखुमादेवी बरे. दोघालाही पाहिल्यानंतर आश्चर्य झालं, कारण दोघं एकमेकापासून वेगळे, अजिबात वेगळे नाही. देवो देवी एकच. पण या गोष्टी माझ्या अनुभवात आल्यानंतर मीही ठसावले. ब्रह्माकार माझ्याहून काही वेगळं, मी आणि ते वेगळं. तुम्हाला वाटतंय देव वेगळा आणि मी वेगळा. जर तुम्हाला कोणाला भ्रम झाला असेल तुमच्या वाचून देव वेगळा आहे, तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी काढा, लिहून घ्या. अध्याय 14 श्लोक 26 वाचा, अध्याय 15 श्लोक 14 वाचा आणि ज्ञानेश्वरी जरा नीट वाचा. तुमच्या वाचून देव वेगळा असू शकत, फक्त तुम्हाला मला झालेला भ्रम की देव वेगळा आणि मी वेगळा, याला म्हणतात द्वैत. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. अद्वैत तत्व आपल्याला समजायचंय. उदाहरण तुम्ही किती शिकले भाऊ? 12. तुम्ही? हा, आता बघा बघा तुम्हाला दोघांना दिसतं ना, ते वरचं टोक आहे ना, ते बघा ते वरचे विटाच्या वर पांढरा असं लावलं बघा. तर विट म्हणा आपण वरची. त्या विटाला जर तिथं दर्शन घ्यायचं काय करावं लागत? करेक्ट. गुरु का मुंडा बडा गुंडा चुपकी कहे बात, गुरु का मुंडा बडा गुंडा चुपकी कहे बात. अरुण महाराज मी काय का तुम्हाला पाठवून नाही गेले. एकनाथ महाराजांच्या गात्यातला अभंग आहे. गुरु का मुंडा बडा गुंडा चुपकी कहे बात, म्हणजे गुह्य. गुरु का मुंडा बडा गुंडा चुपकी कहे बात, सुनने वाले बैरे बाबा, सुनने वाले बैरे बाबा, दित्ती करे रात. गुरु का मुंडा बडा गुंडा चुपकी कहे बात, गुरु का मुंडा बडा गुंडा चुपकी कहे बात. आपण इतक्या वेळ काय बोललो तेच बोललो, आणि आता काय बोललो तेच बोललो. आता यांना सांगा, यांना नीट समजून सांगा. धरती म्हणजे माती आहे. माती म्हणजे दगड, मुरुम, माती, सिमेंट, दगड, धूळ, बरोबर आहे ना. याचा पाया कुठे आहे? आता धरती. त्याच्या पायाला काय वापरलंय? दगड, माती. आता हे काय आहे? दगड, माती. धरती संगत आहे की नाही? विटामध्ये काय आहे? माती. खालपासून माती वरपर्यंत अखंड आहे का तुटलेली? मग खाली पडायची काय गरज आहे? जागेवर दर्शन. तुमच्या ध्यानात आलं का नाही? तसं तुम्हाला आत्मा आहे की नाही? आत्मा जवळ आहे आणि देव म्हणून बोंबलत फिराले. देव देवा म्हणून व्यर्थ काही नसे, देव देवा म्हणून व्यर्थ काही नसे, देवाने नसे मुळी कोणा. सोपं आहे का अवघड आहे? अहो लय सोपं आहे, पण अवघड केलं का? मी गुरु, तुम्ही शिष्य,
तुमच्या आधारावर मी गुरु, माझं पोट भरू. खरं सांगणे नाही, खोटं सांगणे, जगात भ्रम पसरवणे एवढा धंदा झालेला आहे. आणि म्हणून माझ्या मायबापानो, हे संतांचं भांडवल आहे ते जाग्यावर आहे, ओतप्रोत आहे तसं आहे, दुसरं काहीच नाही. फक्त आहे त्याचं तुम्ही आता जरा भजन करा. जरा आता तुम्ही ना अशी येडेवाकडे बसलेत ना, सरळ बसा, हात मोकळे करा आणि पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. जय जय.